आज आपण बनवत आहे मूग डाळपासून हलवा। बनवायला सोपी आहे, थोडी मेहनत तर लागणारच, पण खाण्याकरिता खूप छान लागत असतं। आपण लग्नामध्ये वगैरे मूग डाळचा हलवा खात असतो, तर म्हटलं चला आज दत्त जयंती पण होती, म्हणून म्हटलं चला हलवा बनवूया। इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। स्वच्छ धुवून टाकूया आणि चाळणीमध्ये पाणी पूर्ण निघायला पाहिजे, चाळणीमध्ये ठेवून देऊया बाजूला। तेव्हापर्यंत आपण दुसरी तयारी करूया। मूग डाळ धुवून टाकलेली आहे। ज्या वाटीने मूग डाळ घेतलेली त्याच वाटीने 3 वाटी दूध घेऊया। मूग डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला पूर्ण साहित्य घ्यायचं आहे। 3 वाटी दूध घेतलेले बाजूला गरम होण्याकरिता ठेवून देऊया। तूप वितळून घेतलेले आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी तूप घेतलेले आहे। पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच तूप टाकूया कढईमध्ये आणि मूग डाळ बाजूला पाणी निघण्याकरिता ठेवलेली होती, मूग डाळ आता तुपामध्ये परतून घेऊया। आपल्याला मूग डाळ कमी गॅसवरच परतून घ्यायची आहे। पूर्ण प्रोसेस आहे ती कमी गॅसवरच करायची आहे, म्हणजे आपला हलवा जो आहे तो छान बनणार आणि मूग डाळ छान परतून होणार। कमी गॅसवरच मूग डाळ मी परतून घेत आहे। बघा हळूहळू मूग डाळमधले पाणी कमी होणार। बघा छान अशी मूग डाळ सोकून घेत आहे। आपण आधी पाण्यामध्ये भिजण्याकरिता नव्हती ठेवली, म्हणून मूग डाळ धुवून टाकलेली, छान अशी तुपामध्ये कलर येतपर्यंत मूग डाळला परतून घेऊया। बघा छान असा कलर आलेला आहे। आता आपण मूग डाळ एका पातेल्यामध्ये थंड होण्याकरिता बाजूला ठेवलेली। थंड झाली की आपण मिक्सरमध्ये रवाळ अशी बारीक करायची आहे, खूप बारीक पण नाही, रवाळ बारीक करायचा आहे। आणि मूग डाळीचा कण पण नाही ठेवायचा, कारण आपण मूग डाळीचा हलवा खाणार, तर आपल्याला मूग डाळीचे कण पण नाही लागायला पाहिजे। बघा आता आपण पुन्हा त्याच कढईमध्ये तूप घेऊया। इथे मी अर्धा वाटी तूप घेत आहे। इथे मी तूप घेतलेले आहे। त्याच कढईमध्ये तूप घ्यायचे ज्या वाटीमध्ये मूग डाळ आपण परतून घेतलेली आहे। पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच यामध्ये रवा घेतलेला आहे। पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच बेसन घेतलेला आहे। बेसन आणि रवा छान परतून घेऊया। थोडा असा फेस येत असतो तो कमी होणार। आपण यामध्ये रवा आणि बेसन छान परतून घ्यायचं आहे, जेव्हापर्यंत रवा आणि बेसनला कलर नाही येत। आणि रवा आणि बेसन आपल्याला कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे, परतत राहायचं। बघा आता फेस आलेला आहे। सहज रवा आणि बेसन परतून झालं की फेस कमी होणार। कमी गॅसच ठेवलेला आहे। बघा छान असा कलर बदललेला आहे, फेस पण कमी झालेला आहे। या पद्धतीने रवा आणि बेसन आपल्याला परतून घ्यायचं आहे। पाऊण वाटी तुपामध्ये आज आपण मूग डाळ हलवा बनवत आहे। आता आपण मूग डाळ मिक्सरमध्ये रवाळ अशी बारीक करून घेतलेली होती, ती यामध्ये टाकूया। छान असं मूग डाळ रवाळ परतून मिक्सरमध्ये बारीक केलेली ती टाकलेली आहे। यामध्ये मी पुन्हा तूप टाकलेले आहे। छान असं तूप टाकून घेऊया। बघा मूग डाळ छान अशी तुपामध्ये मिक्स झालेली आहे। कमी गॅसवरच छान असं परतून घेत आहे। आपण आधी पण परतून घेतलेली होती, पण आता पण तुपामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे। इथे स्किप झालेलं माझ्या हातून, इथे मी पुन्हा तूप टाकलेलं आहे, म्हणजे मी इथे आतापर्यंत अर्धा वाटी तूप वापरलेलं आहे। तूप टाकलेलं आणि छान असं मूग डाळ रवा बेसन परतून घेत आहे। परतत राहायचं। बघा छान असं थोडं तूप सुटत आहे।
यामध्ये आता बाजूला मी पाणी गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. छान असं मूग डाळ, रवा, बेसन परतून घेतलेलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी गरम पाणी घेतलेलं आणि गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊया. बघा, 1 वाटी गरम पाणी टाकलेलं, मिक्स करून घेतलेलं आहे. मूग डाळचे कण वगैरे राहणार ते छान असे यामध्ये शिजून येणार. आपण जेव्हा खाणार तर मूग डाळ आपल्याला खाताना लागायला नाही पाहिजे, म्हणून इथे आपण 1 वाटी गरम पाणी टाकलेलं आहे. बघा, छान असं मूग डाळच्या हलव्याला कलर आलेला आहे. आता आपण 3 वाटी दूध बाजूला गरम करून घेतलेले होते. छान अशी उकळी आलेली, ते दूध टाकूया. दूध थोडे थोडे टाकायचे, एकाच वेळेला पूर्ण दूध टाकायचे नाही. एकाच वेळेला दूध टाकले तर गडे बनणार. थोडे थोडे दूध टाकून छान असं मिक्स करून घेऊया. 3 वाटी इथे दूध टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. बनवायला सोपी आहे, पण हे सगळं प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरच करायची आहे. माझ्या बाळाला प्रसाद खायचा होता, तर म्हटलं चला आज मूग डाळपासून हलवा बनवूया. आणि बाळाला तसेच माझ्या घरी सगळ्यांना मूग डाळपासून हलवा खूप आवडला. तुम्ही म्हणणार आता बघा कलर बदललेला आहे. आपण याला कमी गॅसवर छान असं मिक्स करत राहायचं. छान असा कलर येणार आणि तूप सुटणार. मिक्स करायचं. कलर तर बदललेला आहे, आपण दूध टाकलेलं आहे त्यामुळे कलर येणार. आपण मिक्स करत राहूया आणि कमी गॅसवरच मिक्स करायचं आहे. कमी गॅसवर छान असं मिक्स करून घेत आहे. बघा, कलर येत आहे. छान असं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये टाकूया त्याच वाटीने 1 वाटी साखर. ज्यांना गोड पाहिजे असेल त्यांनी थोडं साखरचं प्रमाण वाढवू शकता. मी इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि छान असं साखर हलव्यामध्ये मिक्स करून घेत आहे. बघा, छान असा कलर येत आहे. आता आपण याला तूप सुटतपर्यंत छान असं मिक्स करून घेऊया. छान असा कलर आलेला आहे. पुन्हा थोडे तूप उरलेले होते ते मी टाकलेले आहे. म्हणजे आपण इथे 1 वाटी तूप घेतलेले आहे, तर 1 वाटी तूप घेतलेले, तर मला इथे पाऊण वाटीच तूप लागलेले आहे. ते मी लास्टमध्ये दाखविणार. आपण हलवा छान असं मिक्स करत राहूया. बघा, छान असं तूप सुटत आहे. तूप सुटलेलं आहे, समजायचं की आपला हलवा बनून तयार आहे. बाजूला तूप सुटलेलं आहे, त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स परतून घेत आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. छान असा हलवा बनवून तयार आहे. या पद्धतीने मी छान असं मूग डाळपासून हलवा बनवलेला आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडला. बाय बाय.